मुलांना टी व्ही बघायला द्यायचं नाही असं आपण खूप ऐकलेलं आहे. पण कसं करणार ना, ज्यावेळेस तुम्ही एकटेच असता घरी, ठीक आहे, आणि तुम्हाला एकट्यांना मुलांना पण बघायचं आहे, इव्हन घरचे कामं पण करायचे आहेत, तर मग तिकडे शक्य होत नाही मोस्ट ऑफ मुलांना टी व्ही न दाखवणं. तर मी मुलीला माझ्या रेडी केलेलं, कारण आम्हाला जायचं होतं विक्रोळी महोत्सवला. सो तिला रेडी करून हे बघा टी व्ही चालू करून दिलेला आहे. तर माझी बाई बघा कशी टी व्ही बघते, बघितलं, टी व्ही बघता मध्ये मध्ये तिला एंटरटेन करायला पण यावं लागतं. पण ती डिस्टर्ब होत होती, ठीक आहे. मग आम्ही निघालो, जेवण बनवून आम्ही निघालो महोत्सवाला. तिच्यासोबत मलाही लहान होतं आलं गाडीमध्ये बसायला, आणि गाडीमध्ये बसलो आम्ही, कारण की ती लहान आहे म्हणून तिला एकटीला नाही बसवलं. तशी ती एकटी बसते, पण ही लेडी नवीन होती तर तिला वाटलं नाही येणार बसता तिला. सो ते झालं, आणि आम्ही एक गेम खेळली माझी मुलगी. त्याच्यामध्ये ही तिला टोपली भेटलेली आहे, तर त्या टोपलीसोबत किती नखरे चालू आहेत बघा. लावणीचा कार्यक्रम होता हा कालचा. तर ह्या मॅडमचा वेगळ्याच आपल्या लावणी चालू गप्पा चालू होत्या. असं करता करता मस्ती केली आणि ही मस्ती संपली. आणि ह्याच्यानंतर मॅडम आमच्या ऐकायलाच रेडी नाहीत, कारण त्यांना ती लावणी होती म्हणजे डान्स तिला दिसतो आहे. तिला लावणी हा प्रकार थोडी माहिती आहे, पण डान्स तिलाही माहिती आहे की हा डान्स आहे. गेली ना, मग काय स्टेजवरती जायचं काम चालू केलं. एक मोठा स्टेज आहे, एक थोडा छोटा स्टेज आहे तिथे, ठीक आहे. तर आता तिथून सोडून तिला जायचं होतं स्टेजवरती डान्स करण्यासाठी. आवरून तरी किती घेणार ना मी तिला. डान्सचे तिचे खूप असे व्हिडिओज टाकलेले आहेत मी, सर्वच ह्याच्यामध्ये टाकता येणार नाही मला. मी दुसरा परत एक व्हिडिओ टाकेल तिचा, जो लावणी चालू असताना तिने डान्स केलेला. हे बघा पिल्लू डान्स करत हा डान्स करत होता माझा बाबू. एवढी नाचली असेल की जे बसणारे प्रेक्षक आहे समोर, त्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून घ्यायला गेली. ती सुद्धा मला म्हणाले की नाही राहू द्या, त्या जी नाचते एवढी तुमची मुलगी छान, बाकीच्यांपेक्षा तुम्ही सगळे नाचते, तर बघू द्या आपल्याला. आणि असं म्हणून त्यांनी राहून दिला. आणि चांगला डान्स चालू होता. व्हिडिओ काढण्यासारखं आहे नव्याचा. फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत, नव्याचे करून खूप. शेवटी ती डान्स करत होती. तिने तिला उचलून घेतलं, तिच्यासोबत नाचली. क्या बात है, क्या बात. आणि पूर्ण व्हिडिओ तर नाही टाकता येणार, पण काही क्लिप्स मी छोटे टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये ती बघा नाचते, डान्स करते, तिनेच घेतलेला नवऱ्याला. आणि मग नंतर पोरं पण आलेली एकदम, तर अजून मजा आली तिला डान्स करायला. सोडून मॅडम उड्या मारायचं काम चालू होतं तिचं. घरी यायला रेडीच नव्हती, पण आम्ही कसं तिला समजावून घरी आम्ही घेऊन आलो. तिला स्टेज फार आवडतो, म्हणजे खूप मस्त.